देवाची द्वारी उभा क्षणभरी, तेने मुक्तिचारी साधिला. हरिमुखे मला, हरिमुखे मला, पुण्याची गणना कोण करी. असोनी संसारीचे वेळ करी, वेदशास्त्र उभारी बाह्य सदा. हरिमुखे मला, हरिमुखे मला, पुण्याची गणना कोण करी. ज्ञानदेव म्हणे व्यासाची आठवण, द्वारकेचा राणा पांडवा. हरिमुखे मला, हरिमुखे मला, पुण्याची गणना कोण करी. पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन. पांडुरंग करू प्रथम नमन, दुसरेच्या संतांचिया. त्यांची कृपादाने कथेचा विस्तार, बाबाची सद्गुरु दास तुका. गुरुर् ब्रह्मा गुरुर् विष्णू गुरुर्देव महेश्वरा. गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं, द्वन्द्वातीतं गुणसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम्. एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षीभूतं, भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. आद्या वेद प्रतिपाद्या, जय जय स्वसविद्या आत्मरूपा.
देवा तूची गणेश सकलार्थमती प्रकाश मने निवृत्तिदास अवधारी नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दया तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी निकळा कुसरी काहीच नेमे बोलतो वचने अति भाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी जयांचे केली स्मरण होय सकळ विद्यांच्या अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार आता नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती चला देवाची द्वारी उभा क्षण भरी तेने मुक्तिचारी साधिल्या हरिमुखे मना पुण्याची गणना कोण करी संत श्रेष्ठ ज्ञानी राजे साधकांचे योग्यांचे मार्गदर्शन ज्ञानसम्राट ज्ञानराज मौली यांनी लिखित केलेल्या हरिपाठातील पहिल्याच क्रमांकाचा अभंग गुरुदेवांच्या आशीर्वादाने चिंतन सेवेसाठी निवडण्यात आलेला आहे. कुठल्याही क्षेत्रात योग अतिशय महत्त्वाचा आहे. योगाशिवाय कुठली गोष्ट आपल्या जीवनात घडू शकत नाही. तसं आपल्या पुण्यपावन अशा नगरीमध्ये आज आलेला योग, त्या योगामध्ये योगायोग, त्याच्या पाठीमागे नक्कीच एखादं सूक्ष्म कारण दडलेलं, कारण कारणाशिवाय कार्य घडू शकत नाहीये. ज्या अर्थी कीर्तन महोत्सवाचं कार्य आपल्या पुण्यपावन नगरीमध्ये घडत आहे, त्या अर्थी नक्कीच याच्या पाठीमागे काहीतरी कारण आहे. खऱ्या अर्थानं माणूस जन्माला येतो, फार मोठ्या पुण्याने आपल्याला हा मनुष्य जन्म मिळालेला आहे. परंतु मनुष्य जन्म मिळाल्यानंतर सुद्धा आम्हाला मनुष्य जन्माचं महत्त्व कळणं आवश्यक आहे. आकृतीनं प्रकृतीनं माणसं माणसासारखे दिसतात हो, परंतु माणसासारखं किती वागतात हा कलियुगातला थोडासा भेडसावणारा प्रश्न. आणि जीवनामध्ये वास्तविक पाहता हे जग आम्हाला बघायला मिळालं आई वडिलांच्या पुण्यामुळे. वास्तविक पाहता देवाची भक्ती करून आई वडील मिळतीलच हे नाही सांगता येत. देवाची किती जरी साधना केली, देवाची किती जरी भक्ती केली, देवाची किती जरी उपासना केली, देवाची किती जरी प्रार्थना केली, तरी देवाच्या भक्तीमुळं आई वडील मिळतीलच असं नाही.
पण एक आहे, आई वडिलांची सेवा केल्यानंतर देव नक्की भेटतो. विठ्ठल आणि योगायोगाने शैक्षणिक क्षेत्रामध्ये ज्यांनी अशा पवित्र ज्ञान मंदिरातून अनेक विद्यार्थ्यांना घडवलं, ज्ञानाचे धडे दिले, ते ज्ञान पैगावरवी जरी मनी अति अनावे, तरी संताया भजावे सर्वस्वेशी. मग ते पराज्ञान असेल, अपराज्ञान असेल, परोक्ष ज्ञान असेल, अपरोक्ष ज्ञान असेल, जे कल्याण करणार आहे ते ज्ञान खऱ्या अर्थानं संत मायबापाला शरण गेल्यानंतर आम्हाला अनुभवायला मिळणार. आणि ज्ञान मंदिरातून आपल्या साधकांना, आपल्या विद्यार्थ्यांना घडवणारे मूर्तिमंत ते खरे संत आहेत. मार्ग दावून गेले आधी, दयानिधी संत ते, तेनेची पंते चालू जाता, न पडे गुंता कोटे काही. आणि म्हणून आज गुरुदेवांच्या आशीर्वादाने असे पुत्र त्यांच्या पोटी जन्माला आलेले, अमोल, ज्याचं मोल करता येणार नाही. तरुण तडफदार, परिसरात कुठेही सेवा असो, मोठ्या प्रेमानं श्रवण भक्तीचा आनंद घेण्यासाठी उपस्थित राहणारे. आणि 2 नंबरचे, सतत जगाचं कल्याण व्हावं, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, देह कष्टविती परोपकार. परोपकार करण्यासारखं पुण्य नाही आणि परपीडा करण्यासारखं पाप नाहीये. हे ज्यांनी खऱ्या अर्थानं जीवनामध्ये आचरणात आणलेलं आहे, आपल्या आई वडिलांच्या संस्काराच्या शिदोरीतून, असे कल्याणजी आणि अमोल आणि कल्याण या बंधूंनी आपल्या परमपूज्य पिताजींचा अमृत महोत्सव संपन्न व्हावा अशी अंतःकरणापासून इच्छा व्यक्त केली. आणि त्याला मूर्त स्वरूप या प्रसंगी असणारं प्राप्त झालेलं आहे. आदरणीय हरिभक्तीपरायण शिवाजीरावजी बारगोळे सर महाराज, भाग्यवान आहेत आपण. धन्य माता पिता दयाची माता असे सात्विक अंतःकरणाची लेकरं जेव्हा जगामध्ये अवतीर्ण होत असतात, त्यांना नक्की माहित आहे की जगात येण्यासाठी पहिल्या क्रमांकाचं दान जर आपल्याला कोणी केलं असेल तर ते पूज्य आईवडिलांना केलं. पूज्य आईवडिलांमुळेच केवळ आपल्याला जगात येण्याचा योग आलेला आहे. तुका म्हणे माई बापी
अवघी देवाचीच रूपे. मातृदेव भव, पितृदेव भव, आचार्य देव भव, अतिथी देव भव. खऱ्या अर्थानं आज लेकरं, घरातले सर्व कुटुंबातले सदस्य ज्या ते मोठ्या प्रेमानं अमृत महोत्सवाचा आनंद असणारा या ठिकाणी घेतात आणि इतरांना सुद्धा एक आदर्श असणारा आचरणातून दाखवतात. खऱ्या अर्थानं ज्यांचा अमृत महोत्सव आपण साजरा करतोय, उत्कृष्ट कीर्तनकार, एक अभ्यासू अशा प्रकारचे साधक, ज्यांनी आपलं कर्तव्य सांभाळत ज्ञान मंदिरातलं कर्तव्य सांभाळत ज्यांनी गावोगावी जाऊन मोठ्या प्रेमानं समाजाला प्रबोधन केलं. आता तरी पुढे हाचे उपदेश नका करू नाश अभिशापा, सकळांचे पाया माझे दंडवत, आपुलाने चित्त शुद्ध करा. कुठे ना कुठे माणूस चुकत असतो, बट ज्याला स्वतःची चूकच कधी कळत नाही, त्याच्या आयुष्यात दुरुस्ती कशी होणार, महत्वाचा प्रश्न. काही लोक जाणीवपूर्वक चुका करत असतात आणि काहींच्या जीवनात अपघाताने चुका होत असतात. काही लोकांना सांगितलं तरी कळत नाही, काही लोकांना सांगितल्यानंतर कळतं, पण काही महात्म्याला न सांगता कळत असतं. पण माझे तुकोबर आहे, मोठ्या प्रेमानं सांगतात, आता तरी पुढे मागचं गंगेला अर्पण, आता तरी कसं वागायचं हे लक्षात ठेवत चला. थोडासा आवाज कमी केला तरी चालेल, कारण गोड मधुर आपल्या कानाला स्पर्श करणारा आवाज असला पाहिजे. गुरुदेवांचे आशीर्वाद. आदरणीय सर, आपण भाग्यवान आहेत. आई वडिलांचे ऋण जीवनामध्ये घेऊन तो आदर्श असणारा आपल्या चिमुकल्या बाळांना सुद्धा दिलेला आहे. म्हणूनच आज असणारा हा योग असणारा आपल्या अमृत महोत्सव झालेला आहे. सत्ययुग संपलेलं आहे, ज्याला कृतयुग आपण म्हणतो. त्याच्यानंतरचं त्रेतायुग संपलेलं आहे, त्याच्यानंतरचं द्वापारयुग संपलेलं आहे आणि सध्या कलियुग चालू आहे. कलियुगामध्ये शतवर्षाची गणना सांगितलेली. सर, आपल्या जीवनातला रौप्य महोत्सव संपन्न झाला. 25 वर्ष पूर्ण झाले की रौप्य महोत्सव, 50 वर्ष पूर्ण झाले की सुवर्ण महोत्सव. आता 2 जानेवारी 2025 पासून आपण मोठ्या प्रेमानं 75 मध्ये असणारं पदार्पण केलेलं आहे आणि वर्षभर मोठ्या प्रेमानं हा अमृत महोत्सव असणारा मोठ्या प्रेमानं आपली आठवण करून देणार आहे. या नारदाच्या गादीवर मोठ्या प्रेमानं भगवंता दत्त महाराज आपल्याला प्रार्थना करावीशी वाटते. श्रीराम भक्त हनुमंतराया, येळकोट येळकोट जय मल्हार खंडोबाराया. तुमचे रूप भिन्न भिन्न असतील, परंतु तुमचं स्वरूप मात्र एक आहे. आमचे आदरणीय हरिभक्तीपरायण शिवाजीरावजी बारगुडे महाराज यांचा शतकपूर्तीचा महोत्सव सुद्धा आम्हाला पाहायला मिळाला. विठ्ठल सुशीलो मात्र पुण्येन पितृपुण्येन औदार्य मोक्ष पुण्येन आत्मपुण्येन भाग्यवान. एक सर्वात महत्वाचं आईचं पुण्य आपल्या जीवनात आवश्यक आहे. आई
पाठीमागे आहे सर म्हणून असा सात्विक हिरा. सात्विक अंतःकरणातले महात्मे जीवनामध्ये एक समाजाला आदर्श देण्यासाठी येत असतात. सुशिलो मात्र पुण्येन. आईचं पुण्य असेल असं सात्विक अंतःकरण असतं. सात्विक अंतःकरणाचे महात्मे दुसऱ्याच्या आनंदात आनंद मानत असतात. रजोगुणी माणसं आपलं कुणी कौतुक केलं तर समोरच्याचं कौतुक करतात. पण तमोगुणी मात्र आयुष्यात कधी दुसऱ्याचं कौतुक करतो किंवा नाही शंका आहे. आपलंच नेहमी कौतुक झालं पाहिजे. परंतु त्या रजोगुणाला आणि तमोगुणाला ओव्हरटेक करून मोठ्या प्रेमानं सात्विकतेचा आनंद घेतलाय. प्रत्येक माणसामध्ये रजोगुण, तमोगुण आणि सत्वगुण आहे. हे त्रिपुटी आहे. परंतु आमचा सत्वगुण जोपर्यंत पॉवरफुल होत नाही तोपर्यंत रजावर आणि तमावर आम्हाला कंट्रोल करता येणं शक्य नाही. आणि ज्या वेळेला रजावर आणि तमावर कंट्रोल होतं, नियंत्रण होतं, नक्कीच सात्विकता वाढलेली असते. प्रकाश जर असेल तर अंधाराची हिंमत नाही. सूर्यनारायणाचा उदय झाला की अंधार त्या ठिकाणी राहू शकत नाहीये. तसं सात्विकता जीवनातली वाढली की बरोबर रजावर आणि तमावर कंट्रोल करत असते. तसं आदरणीय सर आपल्या आईचं पुण्य आहे कोणी सात्विकता आहे आपल्या जीवनातली. तुम्ही ज्ञान मंदिरातून धडे दिले, बौद्धिक कौशल्य आपल्याकडे. पितृपुण्य चतुरा. वडिलांचं पुण्य आवश्यक आहे. यासाठी सुद्धा अभ्यासाहुनी गहन पार्थामग ज्ञान, ज्ञानापासून ध्यान विशेष. माणसाची वृत्ती नेहमी अभ्यास वाचली पाहिजे. अभ्यासाशिवाय ज्ञानाची प्राप्ती नाही. अभ्यास केल्यानंतर ज्ञानाची प्राप्ती होतेच. पण त्या ज्ञानाचं सदैव आम्हाला ध्यान करता आलं पाहिजे. आणि खऱ्या अर्थानं तेच बौद्धिक कौशल्याच्या द्वारा जीवनातला आनंद इतराला देत असतात. म्हणून आपल्या वडिलांचं पुण्य. औदार्य वंशपुण्यला. नक्कीच आपल्या घरात औदार्य आहे. खऱ्या अर्थानं भूक लागणे हा प्रकृतीचा धर्म आहे. पण भूक लागलेली नसताना सुद्धा दुसऱ्याच्या ताटातली भाकरी आपल्या ताटात हिरावून घेणे ही माणसाची विकृती हो. पण प्रचंड भूक लागलेली असताना सुद्धा आपल्या ताटातला हिस्सा समोरच्या उपाशी पोटी माणसाला देणे ही खरी संस्कृती आमच्या भारतीयांची. ही खरी संस्कृती आपल्या असणाऱ्या ऋषीमुनींनी सांगितलेली, संत मायबापांनी सांगितलेली. आणि औदार्य जय जय ओ शुद्धे उदारे प्रसिद्धे अनवर्तानंदे वर्षते. औदार्य वंश पुण्य. आणि स्वतःचं काही जन्मोजन्मीचं पुण्य असेल तरच खऱ्या अर्थानं हे भाग्य आपल्याला आपल्या जीवनात प्राप्त होत असतं. दत्त महाराजांचे उपासक आमचे खंदारे महाराज यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. गाणगापूरची प्रति महिन्याची पौर्णिमा मोठ्या प्रेमानं संगमावरती 2 नद्यांचा संगम जिथे झालेला आहे, भीमा आणि अमृजा. 2 नद्या एकत्रित आले की पुन्हा पुढे वाहत असताना वेगळे पण कधी दाखवत नाहीये. तसे जीवाला भगवंत शिवस्वरूप एकाकार झाले. जीव शिव दोन्ही एका जनार्दने ऐशे केले ही अवस्था आहे खऱ्या अर्थाने. आणि ती अवस्था आत्मपुण्येन भाग्यवान. म्हणून माझे ज्ञानोबाला सांगतात, बाबांनो मिळालेलं आयुष्य ना तुमचं कर्तव्य सांभाळत सांभाळत. तुम्ही कर्तव्य सोडा असं नाहीये, पण कर्तव्य सांभाळत सांभाळत देवाची द्वारी उभा क्षण भर. देवाची द्वारी उभा क्षण भर.
तेने मुक्तिचारी सांगितलेल्या, तेने मुक्तिचारी सांगितलेल्या, सांगितलेल्या, हरी मुखे मना, हरी मुखे मना, हरी मुखे मना, हरी मुखे मना. तास देवदेवच करा असंही कंपल्शन नाही हो. क्षणभर जरी देवाची आठवण बिंबीच्या देठापासून आपण केली ना, फ्रॉम दी बॉटम ऑफ हार्ट, हृदयापासून केलेलं प्रेम वेगळे हो. भगवंताच्या प्रार्थनेमध्ये दिखाऊपणा खऱ्या भक्ताकडे कधीच नसतो, टिकाऊपणा असतो. आणि ज्या वेळेला भगवंताचं गोड असं क्षणभर जरी चिंतन केलं जातं तर त्याला भाव समाधी लागत असते. बसले बसले समाधी लागणं एवढं सोपं काम नाही. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी. एकदा त्या अवस्थेला तो महात्मा पोहोचला की मनाची उन्मनी अवस्था होत असते, चित्ताची चैतन्य अवस्था होत असते आणि जाणीव आणि निनिवेच्या पलीकडे जाऊन वृत्ती तदाकार बनलेली असते. आणि एकदा वृत्ती तदाकार बनली की त्याच्यासारखा आनंद जगात कोणता आहे. त्या 8व्या क्रमांकाच्या अवस्थेला पोहोचल्यानंतर आमची देहबुद्धी मावळलेली असते थोडक्यात. आणि जोपर्यंत आमची देहबुद्धी जागी आहे तोपर्यंत आम्हाला आमच्या जीवनामध्ये स्वस्वरूपाची ओळख होणं शक्य नाहीये. आज अनेक मान्यवर त्या ठिकाणी उपस्थित. आमचे आदरणीय भोईटे महाराज, ज्यांच्या काल्याच्या कीर्तनातून मोठ्या प्रेमानं अमृतासारखे शब्द ऐकायला मिळणार आहेत. आमचे मधुकर महाराज आहेत, अतिशय सात्विक अशा प्रकारचे व्यक्तिमत्व. उपस्थित अनेक मान्यवर आहेत. प्रत्येकांच्या नावाचा जरी उल्लेख होत नसला तरी आमचे आदरणीय हरिभक्तीपरायण पांडुरंग अप्पा कोळगे, ज्यांचे माझे गेली 40 वर्षापासूनचे ऋणानुबंध आहेत. ते भोगावती कारखान्यावर सर्व्हिसला होते तेव्हापासूनचे, ते आज ताब्यात परमेश्वरात टिकवलेले आहेत. जेव्हा त्याने अंतःकरणापासून इच्छा व्यक्त केली, अहो म्हटले आपल्यावर यूट्यूबवाले येत होते मागे, ते म्हटलं सध्या सोलापूरला सर्व्हिसमध्ये आहेत. पण एक आहे म्हटलं आमचे माऊली पांचाळ करजखेड्याचे, ते बिचारे म्हटलं एवढं सात्विक अंतःकरणाची महात्मे आहेत की सहज जरी तुम्ही फोन केला, म्हटले फोन नंबर नाही आमच्याकडे, मला सांगा. माझ्या हातावर लिहिला फोन नंबर आणखी नाही आपला, आणि तो लिहून घेतला हातावर आणि त्याच्यानंतर त्यांना सांगितलं. लागलीच बिचारे उपस्थित या ठिकाणी आहेत. आवड असेल तरच माणसाला सवड मिळत असते हो. धाराशिवरून माझ्याबरोबर आदरणीय विश्वनाथरावजी कोकाटे साहेब उपस्थित आहेत.
मुख्याध्यापक म्हणून ज्यांनी 37 वर्ष काम केलं, आता सेवानिवृत्त झाले, असे आदरणीय नारायणरावजी शिंदे सर या ठिकाणी उपस्थित आहेत. ऑडिटर म्हणून काम करणारे आमचे हरिभक्तीपरायण राजेश शिंदे साहेब या ठिकाणी धाराशिवून बरोबर आलेले आहेत. अनेक मान्यवर मंडळी आमचे आदरणीय दादा मोठ्या प्रेमानं स्वराची साथ करतायत. तरुण तडफदार युवक असे मृदंगाचार्य मोठ्या प्रेमानं आनंद देतात, आनंद घेतात. गिव्ह रिस्पेक्ट, टेक रिस्पेक्ट. रिस्पेक्ट इज द फाउंडेशन ऑफ एनी रिलेशनशिप. हे टिकवता आलं पाहिजे आम्हाला. आपल्याला बरेच वेळेला वाटतं की समाजाने आम्हाला रिस्पेक्ट द्यावी, पण आपण आपल्या आयुष्यामध्ये समाजाला कधी रिस्पेक्ट देतो का? म्हणूनच फिलॉसॉफर सांगतात, रिस्पेक्ट इज द फाउंडेशन ऑफ एनी रिलेशनशिप. आणि त्यासाठी सात्विक अंतकरण व्हावं लागतं. आणि भगवंता तुझी गोड आठवण केली ना, असं एक सात्विक अंतकरण होऊन जातो. काल गुरुद्वादशी झाली. गुरुद्वादशीला अतिशय महत्व आहे बरं. जसं गुरुपौर्णिमा, गुरुप्रतिपदा, तसं गुरुद्वादशी. साक्षात माझे श्रीपाद श्री वल्लभ यांनी जो दत्तात्रय महाराजांचा पहिला अवतार घेतला, ज्या दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या नामाचा जयघोष केला जातो. गुरुवर्य सद्गुरु माऊली ब्रह्मीभूत अवस्थेला पोहोचलेले साधकांचे मायबाप आदरणीय वासुदेवानंद टेंबे स्वामी महाराजांचे फार मोठे उपकार आहे की ज्यांच्या मुखातून अखंड नामाचा जप चालू असायचा. आणि श्रीपाद श्री वल्लभांचा जो पहिल्या क्रमांकाचा अवतार झाला तो आंध्र प्रदेशामध्ये पूर्व गोदावरी जिल्हा श्री क्षेत्र पिठापुरम या ठिकाणी झाला. अपर्णा शर्मा आणि सुमती माता भाग्यवान आहेत. साक्षात दत्तात्रय महाराज 16 वर्षाचा कालावधी त्यांचा श्री क्षेत्र पिठापुरम या ठिकाणी गेला. आणि त्याच्यानंतरची त्यांची साधना करण्यासाठी कृष्णेनं ज्या बेटाला चहूबाजूनं वेढा मारलेल्या आहेत, चहूबाजूनं पाणी आहे, असं कर्नाटक राज्यातील श्री क्षेत्र कुरोकोड, ज्याला कुरगुंडी म्हटलं जातं, तिथे त्यांचं 14 वर्षाचं वास्तव्य. एकंदरीत 30 वर्षाचा कालखंड त्याने अनेक ठिकाणी भ्रमण केलं, अनेक लोकांना साक्षात्कार दिला. शंकर भट्टासारखे साधक भाग्यवान होते की त्याला सतत सहवास त्यांचा लाभला होता. प्रचंड प्रेम करणारे. शरद ऋतूमध्ये अश्विन महिना वद्य पक्ष आणि द्वादशीच्या दिवशी मोठ्या प्रेमानं आपलं अवतार कार्य संपवण्याचा निर्णय घेतला. संतांचं थोर महात्म्यांचं येणंही स्वतंत्र असतं आणि जाणंही स्वतंत्र असतं. वेर देर इज ए विल, देर इज ए वे. जिथे इच्छा आहे तिथे मार्ग आहे. शंकर भट्ट असताना डोळ्यातून अश्रू गाळू लागले. शंकर भट्टाला मोठ्या प्रेमानं पाहून सद्गुरु माऊली दत्तात्रय महाराज श्रीपाद श्री वल्लभाच्या रूपाने आलेले. ज्या ज्या वेळेला बाबा आपण माझं स्मरण कराल त्या वेळेला माझं दर्शन आपल्याला होईल. आणि तेच पुढे काही वर्षानंतर जेव्हा अदृश्य झाले आणि पुढे श्री क्षेत्र कारंजा लाड इथे प्रगट झाले नरसिंह सरस्वतीच्या रूपाने. त्याने पुढे अनेक ठिकाणी वास्तव्य केलं.
श्री क्षेत्र अवलंबून आहे कृष्णेच्या काठावरच. तिथे चातुर्मास केला. त्याच्यानंतर त्याने मोठ्या प्रेमानं पुढे कृष्ण आणि पंचगंगेचा जिथे संगम झालेला आहे अशा पवित्र असणाऱ्या नरसिंहवाडीला, ज्याला नरसोबाची वाडी म्हणतात, तिथे 12 वर्षाचं वास्तव्य केलं. औदुंबर या ठिकाणी चातुर्मास पूर्ण झाल्यानंतर त्यांनी विमल पादुकाची स्थापना केली. दत्त संप्रदायामध्ये पादुकाला फार महत्व आहे. पाद्यपूजेला फार महत्व आहे. आणि नरसिंहवाडीला एक तप पूर्ण झालं. आणि तप पूर्ण झाल्यानंतर तिथे ज्या पादुका स्थापन केल्या तो सुद्धा दिवस असणारा आश्विन वद्य द्वादशीचाच. आज धनत्रयोदशी, धन्वंतरीची पूजा केली जाते. शुभम करोति कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपज्योतिर्नमस्तुते. 14 रत्न जेव्हा समुद्राचं मंथन केल्यानंतर निघाले, काय भगवंत, तो प्रसादच आहे. आणि गुरुदेवांच्या आशीर्वादाने साधकांच्या जीवनात साधना कशी असावी, सद्गुरूंच्या कृपेशिवाय आपल्याला कळणं शक्य नाही. न करिता सद्गुरु भजन नवे बहुवृक्षाचे छेदन, जरी कोटी कोटी साधना आणि आन केलिया. झाडाला पाणी घालणं आपलं कर्तव्य आहे. झाडाची वाढ होण्यासाठी झाडाला पाणी घालणं आवश्यक आहे. परंतु किती जरी झाडाला पाणी घातलं तरी वसंत ऋतूचं आगमन झाल्याशिवाय त्या झाडाला बहर येणं शक्य नाहीये. तसं आयुष्यभर केलेल्या सत्कर्माचं फळ आपल्याला जीवनात अनुभवायचं असेल तर त्यासाठी सद्गुरू माऊलींच्या आशीर्वादाचं बळ आमच्या पाठीमागे असणं आवश्यक आहे. सत्कर्माचं फळ आणि आशीर्वादाचं बळ हा दुग्ध शर्करा मिश्रित योगाला असा महात्मा क्षणभर जरी भगवंताच्या दरबारात जाऊन उभा राहिला. पण माझे ज्ञानोबाला सांगतात, बाबांनो, क्षणभर जरी आपण चिंतन केलं तरी चालेल, परंतु ते हृदयापासून करत चला. प्रेमाला रंग नाही, प्रेमाला रूप नाही, प्रेमाला आकार नाही. प्रेम कसं आहे जगाला दाखवता येत नाहीये, परंतु प्रेम निर्माण झालं पाहिजे. कंठ दाटून आला पाहिजे. अगदी नैनातून आनंदाचे अश्रू निघाले पाहिजेत. खऱ्या अर्थानं हा आनंद आपल्या जीवनात घेत असताना आपण किती आनंदी आहेत त्याला विशेष महत्व नाही, आपल्या बरोबरचे किती आनंदी आहेत हा साधक पाहत असतो. आणि त्या साधकाला सतत साधना करत असताना साध्याची प्राप्ती होण्यासाठी कुठल्याही प्रकारचा वेळ लागू शकत नाही. म्हणून सांगतात की आपलं साध्य माणसाला कळलं पाहिजे, आपलं ध्येय माणसाला कळलं पाहिजे. व्हॉट इज द एम ऑफ लाईफ हे जर आम्ही आमच्या जीवनात ओळखलं, क्षणभर चिंतन केलं तरी चालेल देवाची द्वारी. कारण तू असा उभा आहेस आणि तुझ्या पुढे जाऊन मोठ्या प्रेमानं जेव्हा साधना केली जाते, समचरण दृष्टी विटेवरी साजी, समचरण दृष्टी विटेवरी साजी.
राहो ते माझे हरी वृत्ती राहो आमची वृत्ती मात्र स्थिर असली पाहिजे. आमच्याकडे ऍक्शन जरूर असावी, पण त्याची दुसऱ्याला रिॲक्शन कधी होता का? माणूस साधक जरूर असावा, पण आयुष्यामध्ये बाधक कधी कोणाला होता कामा नये. साधकाची दशा उदास असावी, उपाधी नसावी अंतर्बाह्य. म्हणून मोठ्या प्रेमानं भगवंता आपल्या दरबारामध्ये क्षणभर जरी उभा राहण्याचा योग आला, क्षणभर जरी बसण्याचा योग आला, वृत्ती आमची जर पवित्र झालेली असेल, आम्हाला कर्म करत असताना वर्म कळालं पाहिजे. कर्म हे करावंच लागणार आहे. कर्म कधी कुणाला चुकलेलं नाही, परंतु ते आमचं कर्म सत्कर्म घडलं पाहिजे. आमच्या जीवनात कुकर्म होता कामा नये. ऐशे वर्म मज दाविना राहिना अंतरीच्या खुना प्रगटून. खऱ्या अर्थानं पुंडलिका तुम्ही पंढरपूरमध्ये मोठ्या प्रेमानं आपल्या आईवडिलांची सेवा करत होतात, पण तुम्हाला सुद्धा तरुणपणी आईवडिलांचा अधिकार कुठे कळाला होता? तुमचं नाव सर्वांच्या अगोदर घेतलं जातं, देवाचं नंतर. पुंडलिका वरदे हरी विठ्ठल, नंतर देवाचं नाव. पण तरुण अवस्थेमध्ये तुम्हाला सुद्धा तुमच्या आईवडिलांचा अधिकार कळालेला नव्हता. पण योगायोगाने कुपोटुसींच्या आश्रमामध्ये गेल्यानंतर जिवंत आईवडिलांचा काय अधिकार आहे ते तुम्हाला प्रॅक्टिकली कळालं. म्हणून थेरॉटिकल नॉलेज असून उपयोगाचं नाही. आमच्या जीवनात एक प्रॅक्टिकल नॉलेजची गरज आहे, आणि ते प्रॅक्टिकल करण्यासाठी नवे नवे आलेला अनुभव, जिवंत आईवडिलांची सेवा करायची आहे. आणि ते भाग्य असणारं मोठ्या प्रेमानं पुंडलिकाला प्राप्त झाला. आणि पुंडलिकाच्या भेटीसाठी योगी 28 विटेवरी उभा वामंग रुक्माई दिशे दिव्य शोभा. पुंडलिकाचे भेटी परब्रह्माले गा चरणीवाई भीमा उद्धरी जगा. माझ्या कमरे एवढं सुद्धा जग नाही असं तू सांगतोस देवा. तुझ्या 36व्या झाडाचं पान देखील आणू शकत नाही. तू करतुम अकर्तुम अन्यथा करतो नाहीस. म्या बोलविला विदू बोले, म्या चालविला सूर्य चाले, म्या हलविला प्राण व्हाले, जो जगाते चाळीता. जो मज होय अनन्य शरण, त्याचे निवारी मी जन्म मरण.
या लागी शरणागता शरण्य मीची एको. काय अधिकार आहे? म्या बोलविल्या विदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राण वाले, जो जगाते चालिता. पण असा अधिकार संपन्न असणारा परमात्मा तो निर्गुण निराकार सगुण रूपानं प्रगट झालेला आहे. कुणाच्या अंकित न राहणारा, परंतु भक्ताच्या अंकित नेहमी राहणारा. देवाला कुठल्याच गोष्टीचा दुष्काळ नाही हो, परंतु खऱ्या भक्तांचा नेहमी देवाला दुष्काळ आहे. खऱ्याची पारख आजच्या काळात किती लोकांना आहे महत्वाचा प्रश्न आहे. गतवर्षी 2024 मध्ये कोजागिरी पौर्णिमा आपण गाणगापूरला साजरी केली आणि त्या पवित्र असणाऱ्या संगमावरती आमच्या माऊलींच्या आईवडिलांचं समाधीस्थान तिथे भाग्यवान आहेत आणि तिथे आपला विचार असणाऱ्या सेवेच्या माध्यमातून मांडत होते. योग असतो कुठल्याही गोष्टीचा. भगवंता तुम्ही संगमावरती राहावं. मठाकडे जाताना अष्टोत्तर तीर्थांचा अधिकार मोठ्या भक्तांना सांगावा. एक शेतकरी असणारा दररोज फक्त आपल्या शेतातून प्रणाम करतोय. तुम्ही जात असताना त्याची निश्चिम असणारी भक्ती तुम्ही ओळखली आणि त्याच्यावर कृपा अखंड असणारी केली. आज विश्रांती कट्टा आपणाला पाहायला मिळतोय अष्टोत्तर तीर्थाचं दर्शन घेत असताना. मग मन्मथ तीर्थापर्यंत जेव्हा आपण जातो तेव्हा भगवंता अनेक पाप विनाश तीर्थ असतील, रुद्र तीर्थ असेल, भागीरथी तीर्थ असेल, भगवंता तुमच्या पवित्र असणाऱ्या मार्गदर्शनातून अनेक साधकांनी तिथे साधना केल्या आणि आपल्या भक्तांच्या अंकित राहून तुम्ही अनेक वेळा त्यांना अनुभूती प्राप्त करून देतात. तसं लाडका भक्त भेटला की देव स्वतःच देव पण विसरून जातो. मग याईवरी पार्था माझ्या भजनी असता तरी तया ते मी माथा मुकुट करे. माझ्या लाडक्या भक्ताला मी माझ्या डोक्यावरचा मुकुट म्हणून धारण करतो, कारण मला नेहमी खऱ्या भक्तांचा दुष्काळ आहे. आणि खरा भक्त जेव्हा मला भेटतो आणि त्यावेळेला मोठ्या प्रेमानं भगवंताची गोड असणारी आराधना केली जाते. तसं आपण आपल्या रुईभर या ठिकाणी गुरुदेवांच्या आशीर्वादाने कीर्तनाच्या माध्यमातून चिंतन करत आहोत आणि ते चिंतन करत असताना गुरुदेवांच्या आशीर्वादाने आनंद असताना घेत आहोत. हा आनंद घेत असताना तो आनंद आमच्या जीवनातला द्विगुणित झाला पाहिजे. हीच खरी अंतःकरणापासूनची खरी आपली तळमळ असते. आणि म्हणून भगवंता तुझ्या दरबारामध्ये क्षणभर उभा राहिलोत ना, समचरण दृष्टी, तू समदृष्टीनं जगाकडे पाहतोस. तू कधीच आपल्या जीवनामध्ये कोणाच्या कर्मामध्ये ढवळाढवळ करत नाहीस. कारण केले कर्म झाले तेची भोगा आली, उपजले मेले ऐशे किती, एका जनार्दनी नाही आता याती, सुखाची विश्रांती हरिसंगे. वास्तविक पाहता सुख आणि दुःखाचा गरिबी आणि श्रीमंतीशी कुठल्याही प्रकारचा संबंध नाही. गरिबी आणि श्रीमंती याच्यावर तुमचं सुख दुःख नाही. कारण एखादा गरीब व्यक्ती त्याचा सत्कर्म जर असेल तर झोपडीत राहून सुद्धा आनंदी राहतोय. आणि एखादा महालात राहणारा त्याला सत्कर्म जर कळत नसेल तर आयुष्यभर दुःखाचे डोंगर सारखा रडत बसलेला असतो. म्हणून झोपडीतला माणूस देखील हसत मुखानं जीवन जगतो आणि महालातला माणूस सुद्धा अनेक वेळा दुःख भोगत असतो. सांगायचं तात्पर्य प्रत्येकाचं कर्म त्या ठिकाणी बंधनकारक आहे आणि कर्मानुसार त्याला क्रियामान कर्माचं रूपांतर हे संचित कर्मात होत असतं आणि संचित कर्माचं रूपांतर हे प्रारब्ध कर्मात होत असतं. आणि म्हणून भगवंता तू समदृष्टीनं सगळ्याकडे पाहतोस. आई वडील आपल्या लेकरात कधी भेद करतात का? आता आमचे अमोल भैया, कल्याण भैया
दोन्ही सारखीच किंवा आमच्या सरांना आमच्या बरगोळी महाराजांना दोन्ही लेकरं सारखीच. आई वडिलांना तू कधीच भेद नसतो आपल्या लेकराकडे पाहत असला. तसं देवा माय जगन्नाथ बाप जगन्नाथ अनाथाचा नाथ जनार्दन, तू खऱ्या अर्थानं आई वडिलांसारखा आहेस. तू कधीच आपल्या भक्तामध्ये भेद करत नाहीयेस. फक्त भक्ताला त्याच्या कर्मानुसार सुखदुःखाशी सामना करावा लागतो. आणि यासाठी जीवनामध्ये क्षणभर जरी देवाच्या पुढे गेला तरी चालेल, पण असा सात्विक आनंद घेण्यासाठी देवाच्या पुढे आपलं अज्ञान काय आहे ओळखत चला. स्वतःच्या अज्ञानाची जाणीव असणे हीच खरी ज्ञानाची पहिली पायरी. कुठलाही माणूस आईच्या पोटातून पूर्णपणे शिकून आलेला नसतो. कुठे ना कुठे माणूस चुकत असतो आणि ती वास्तविक पाहता ज्ञानाचे शोधुरी आपल्याला आपल्या जीवनात घ्यायचे असेल तर क्षणभर जरी चिंतन केलं तरी चालेल, पण ते हृदयापासून करायचे. म्हणून अनेक नलगे माईक पदार्थ ते माझ्या अर्थ नको, ब्रह्मादिक पदे दुःखाचे शिराणी ते दुष्यित जणी झडो दिशी. तुका म्हणे त्यांचे कळले आम्हा वर्म, जे जे कर्म धर्म नाशिवंत. तसं माझ्या तुकोबारायांचा गात्यातला पहिल्या क्रमांकाचा अभंग, तसं माझ्या ज्ञानोबारायांच्या हरिपाठातला पहिल्या क्रमांकाचा अभंग. देवाची ये द्वारी उभा क्षण भरी तेने मुक्तीच्या सारी समीपता सलोपता स्वरूपता आणि सायुज्यता. काय आनंद आहे देवा. 4 पुरुषार्थ जीवनात प्राप्त होतात. धर्म अर्थ काम आणि मोक्ष. वेद सुद्धा 4 सांगितलेले आहेत. ऋग्वेद, यजुर्वेद, अथर्ववेद आणि सामवेद. आम्हाला संगीतातला आनंद घ्यायचा असेल तर सामवेदाकडे पाहत चला. स्वराच्या जोडीला ताल आणि तालाच्या जोडीला स्वर अतिशय महत्वाचा आहे. लावणी मृदंग श्रुती टाळ घोष शिव ब्रह्मरस आवडीने. काय आनंद आहे. अमृताहुनी गोड अमृताहुनी गोड नाम तुझे देवा नाम तुझे देवा. अमृताहुनी गोड अमृताहुनी गोड नाम तुझे देवा नाम तुझे देवा. नाम आहे भगवंत तुझा असणार. आणि हे जरा मला अनुभवायला मिळत असेल तर माईक पदार्थाच्या पाठीमागे न लागता का विषयाचं सुख एक क्षणिक आहे, पण त्या विषयाचा विसर पडल्याशिवाय खरं अविनाशी सुख आम्हाला कळणं शक्य नाही. शब्द स्पर्श रूप रस आणि गंध हे 5 विषय आहेत. 5 विषयाची लालसा सारखी पंच ज्ञानेंद्रियाला लागलेली. पंच ज्ञानेंद्रिय जर या 5 विषयात गुंतले
तर ते 5 विषय त्या पंच ज्ञानेंद्रियाला कसं आपल्या ताब्यात घेतील सांगता येत नाही. पण पंचविषयाच्या ताब्यात न राहता पंचविषयालाच आपल्या ताब्यात ठेवता आलं पाहिजे. पंचविषय पूर्वी होते, सध्याही आहेत आणि भविष्यात सुद्धा राहणार आहेत. पण तुझी गोड आठवण एकदा सुरू झाली ना, विषयी विसार पडिला निशेष, अंगी ब्रह्मरस ठसावला, माझी मज झाली अनावरवाच्या, छंदया नामाचा घेतला शे. छंद नेहमी माणसाला चांगल्या गोष्टीचा लागावा. काही छंद माणसाच्या जीवनाला भूषण प्राप्त करून देतात, तर काही छंद माणसाच्या जीवनाला दूषण देत असतात. खऱ्या अर्थानं तुझ्या नामाचं चिंतन करण्याचं भूषण हेच जीवनाचा खरा अलंकार मिळालेला. आणि तो अलंकार मोठ्या प्रेमानं प्राप्त होत असताना आम्हाला मुक्तीच्या देखील पाठीमागे लागायची गरज नाही. एका जनार्दने हरी हरी म्हणता मुक्ती सायुज्यता पाठी लागेल. काय अधिकार आहे? कारण अवस्था आहे. जे जे दृष्टी दिशे ते ते हरिरूप. त्या अवस्थेला पोहोचलेला तो महात्मा असतो आणि त्या अवस्थेला पोहोचलेला महात्मा क्षणभर जरी भगवंताच्या दरबारात जाऊन बसला, तेने मुक्तिचारी साधिल्या हा आनंद घेतो. म्हणून मोठ्या प्रेमानं निवडलेल्या अभंगाच्या दुसऱ्या चरणात काय सांगतात? हरी मुखे बरा, हरी मुखे बरा. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. म्हणून एकदा वारकरी संप्रदायाचे नियमाप्रमाणे मुखानं नाम, हाताला टाळी, हा आनंद आपण घेऊया. विठोबा जगद्गुरु तुकाराम महाराज, श्री संत गोरोबा काका महाराज, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सद्गुरुनाथ महाराज.
भुजंगा बाप्पा वाजवा. हरी मुखे मना हरी मुखे मना हरी मुखे मना
देवाची द्वारी उभा क्षणभरी तेने मुक्तीचारी साधिल्या. हरिमुखे मना पुण्याची गणना कोण करे. मन बुद्धी चित्त आणि अहंकार अंतःकरणाच्या चार वृत्ती आत्मस्वरूपाच ब्रह्म असून त्यावर आलेला अज्ञान रूपी पडदा, अहंकार रूपी पडदा हा जोपर्यंत दूर केला जात नाही तोपर्यंत आम्हाला आमच्या जीवनाची खरी ओळख नाही. आम्ही दररोज स्नान करतो. स्नान से तन की शुद्धि होती है और भगवान के ध्यान से मन की शुद्धि होती है. मन इंद्रियांचा राजा आहे. मन सारखं चपल गतीनं वेगवान आहे. ओव्हरटेक करायला सुरुवात करते. वाऱ्याला देखील मागे टाकते एवढी पॉवर आहे मनाची. मन इंद्रियांचा राजा आहे. पण ते मन कधी कधी असं सैराट धायला सुरुवात करते. सैरा वैरा अंतर्गत मनाची आणि बहिर्गत मनाची अवस्था जर पाहिली गेली तसं वेळ कसा निघून जातोय पत्ता देखील लागत नाही. मोठ्या प्रेमानं पेपर सोडवायला बसावं आणि पुरवण्यामागे पुरवण्या घेऊन जेव्हा जोडायला सुरुवात करावी तो परीक्षक असणारे सांगत असतात परीक्षा घेणारे. आता तुमचा टाइम थोडा शिल्लक राहिलाय. पुरवण्या बांधायचं काम करा. आता पुरवण्या बांधायचं काम करा. असा गोड असा पेपर सोडवा वाटतो. पुरवण्या मागे पुरवण्या जोड्या वाटतात. भगवंताच्या दरबारामध्ये सेवा करत असताना कसा वेळ निघून गेला पत्ता सुद्धा लागत नाही. काही ठिकाणी लोक वेळ कसा जात नाही याचा विचार करतात. पण भगवंताच्या दरबारामध्ये कसा वेळ निघून जातो पत्ता लागत नाही. म्हणून आसोनी संसारी जीव वेगोकारी. आसोनी संसारी जीव वेगोकारी. वेद शास्त्र उगारी माया. वेद शास्त्र उगारी माया. वेद शास्त्र उगारी माया दादा. हरिमुखे माना हरिमुखे माना. हरिमुखे माना हरिमुखे माना. इथे वेदांची साक्ष दिलेली. ऋग्वेद, यजुर्वेद, अथर्ववेद, सामवेद, वेद शास्त्र वारे भाया संसार. काय अधिकार आहे संसार करत करत अजी संसार सुफळ झाला गे माया. अजी संसार सुफळ झाला गे माया. देखिएले पाय विठोबाचे. देखिएले पाय विठोबाचे. तो मज व्हावा तो मज व्हावा तो मज व्हावा तो मज व्हावा. पण तात्पुरता नको वेळोवेळा व्हावा पांडुरंग. म्हणून आलिया संसारा उठा वेग करा. आलिया संसारा उठा वेग करा. शरण जाऊ दारा पांडुरंग. शरण जाऊ दारा पांडुरंगा. देह एकाचे धन कुबेराचे. देह एकाचे धन कुबेराचे. ते मनुष्याचे काय आहे. संसार करत करत बाबांनो
आपलं कर्तव्य पार पाडत पाडत मोठ्या प्रेमानं आनंद घ्या. तसं आदरणीय पारगोळे महाराजांनी शैक्षणिक क्षेत्रातलं आपलं कर्तव्य सांभाळत आपल्या जबाबदाऱ्या पूर्ण करत करत ज्ञान मंदिरातून अनेकांना घडवत भगवंताची केलेली उपासना. मला आठवतंय गेली 25-30 वर्षापूर्वी अनेक वेळा सरांनी आमचं सारथ्य केलं. किक मारायची गाडीला आणि आम्हाला घेऊन चालायचं. भूतकाळ माणसानं आयुष्यात कधी विसरता येईल. भगवंता, काही लोकांना वेळच मिळत नाही परमार्थ करण्यासाठी. काय स्वतःला VIP समजतात कुणास ठाऊक आहे. पण किती जरी मोठा संसार केला याची आठवण न करता सायाशे करीशी प्रपंच दिन निशी हरिशी न भजशी कोळा गुणे. अरे का बाबा तू तरी सावध होत नाहीस. माझ्या ज्ञानोपारायणे हरिपाठातल्या 4थ्या क्रमांकाच्या अभंगात आपला विचार मांडलेला. म्हणून ज्ञानोपाराय माझे सांगतात लटिका व्यवहार सर्व हा संसार वाया इरझार हरिविना. किती जरी संसार केलास तुझा संसार सुद्धा असा आनंद देईल. अवघाची संसार सुखाचा करीन आनंद भरीन ती लोकी. जाई नगे माये त्या पंढरपुरा भेटेन माहेरा पुर्या. पण असो निसंसारी जीव करी वेदशास्त्र वारी बाह्य सदा. आणि असा जर आनंद घेतला माझ्या पांडवांनी 12 वर्षाचा वनवास आणि 1 वर्षाचा अज्ञातवास भोगला. देव जवळ असताना सुद्धा प्रारब्धाचे भोग हे कोणालाही चुकलेले नाहीत. पण प्रारब्धाचे भोग आमचे शिथिल होऊन जातात भगवंताची गोड आठवण करत असताना. तसं पाऊस पडू लागला तरी आमच्या डोक्यावर जर छत्री असेल तर भिजण्याची आम्हाला भीती नाही आहे. तसं नामाचं कवच जर आम्ही आमच्या जीवनात परिधान केलेलं असेल, तसं शांतीब्रह्म एकनाथ मला सांगतात दत्त दत्त म्हणता नित्य नामे करी गुणातीता. दत्त नामाचा सोहळा धाक पडे कळी काळा. दत्त दत्त वाणी दत्त रूपे होय प्राणी. दत्त नामाचा छंद नामे प्रगटे परमानंद. एका जनार्दनी दत्त अवघा स्वानंद भरी. तिथे वास्तविक पाहता असा आनंद मिळतोय. अनेक प्रकारचे प्रारब्धाचे भोग भोगत असताना सुद्धा त्याचा परिणाम आमच्या अंतर्मनावर कुठल्याही प्रकारचा होऊ शकत नाही. म्हणून पांडवांनी 12 वर्षाचा वनवास आणि 1 वर्षाचा अज्ञातवास भोगला. पण भगवंताची आठवण मात्र विसर पडू दिले नाही. म्हणून भगवंता तुमचं काही काळ वास्तव्य असताना 11 वर्षाचा 14 वर्षाचं जर गोकुळ आणि मथुरेच्या ठिकाणचं सोडलं एकंदरीत 25 वर्षाचं तर तुमचं उर्वरित असणारं जीवन असणारं द्वारकेच्या ठिकाणी गेलं. म्हणून मोठ्या प्रेमानं द्वारकेचा जर त्याला शोधायचंच असेल तर तो असणारा पांडवांची सेवा करणारा. अर्जुनानं अनेक वेळा क्रॉस केला परंतु माझ्या भगवंताने मात्र अर्जुनाला कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन मा कर्मफले तो गुरुमाते संवत्सर.
हे विसरू नकोस. अनन्या चिंतयन्तो माए जना पुरी उपासते तेषा नित्यायुक्तानाम योगक्षेम वहाम्य. याची आठवण करून दिली अनेक वेळेला असणार. आणि म्हणून लाडक्या भक्तानं कानरूपी झोळीमध्ये अमृतासारखे शब्द जेव्हा साठवायला सुरुवात केलेले तेव्हा कोटी कोटी कल्याण असणारं त्या साधकांच्या जीवनातलं झालेलं आहे. म्हणून माझे ज्ञानोबराय सांगतात, हा जगाचा मालक कुठे शोधायचा आहे? द्वारकेचा राणा पांडवाने. आणि म्हणून खूप बोलावंसं वाटतं, पण वेळ कसा निघून जातो पत्ता लागत नाही. जवळपास 9:15 होऊ लागलेले. तेव्हा आपला अधिक वेळ या ठिकाणी नाही येता गुरुदेवांच्या आशीर्वादाने आदरणीय शिवाजीराव बारगोळे महाराज, आदरणीय सर यांच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने या ठिकाणी मोठ्या प्रेमानं जो आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये भगवंताबरोबर संवाद करण्याचा योग आला. उपस्थित सर्व मान्यवर या ठिकाणी मोठ्या प्रेमानं आनंद घेत आहेत, आनंद देत आहेत, सहकार्य करतायत. असाच आनंद आपल्या भविष्यात सुद्धा वाढत राहू अशी प्रभूचरणी प्रार्थना करूया. खऱ्या अर्थानं आमच्या अमोल भैयाची अंतःकरणापासूनची इच्छा, माझं हृदय मला आठवण करून देते. जेव्हा काली मला फोन आला, आपल्याला भेटण्यासाठी येणार आहे, मला काही भेटायची गरज नाही, वेळेत येतोय म्हटलं, काळजीच करू नका. तरीसुद्धा बरोबर 11 वाजता मला कोर्टात भेटण्यासाठी आले. विचार कुठे आहेत म्हटले. आहे म्हटलं आपल्या ऑफिसमध्येच आहे. कोणत्या ऑफिसमध्ये? त्यांना सांगितला. तर विधिज्ञ कक्षाचा क्रमांक असताना तिथे येऊन बसलेलो आहे, आता या भेटायला. आणि मोठ्या प्रेमानं त्याने अंतःकरणापासून आपली सद्भावना व्यक्त करत असताना आज या ठिकाणी गुरुदेवांच्या आशीर्वादानं येण्याचा योग आला. तेव्हा आदरणीय सरांना, आदरणीय महाराजांना उदंड आयुष्य लाभो असं वैराग्य राग रसिक आपण भाग्यवान आहेत. संत गौरव काकांच्या जिल्ह्यामध्ये आपलं वास्तव्य आणि सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तते अशी आदिमाया शक्तीचा असणारा जिल्हा आहे. आई तुळजाभवानी यांचे चरणी मनपूर्वक प्रार्थना करतो. जसं अमृत महोत्सव मोठ्या प्रेमानं आपल्याला या ठिकाणी साजरा करण्याचं भाग्य मिळालं, अनुभव आपण प्रॅक्टिकली घेऊ लागलो अमृत महोत्सवाचा, तसं शतकपूर्तीचा सुद्धा आनंद आम्हाला पाहायला मिळावा अशी प्रभूचरणी प्रार्थना करून त्यांना उदंड आयुष्य लाभो अशी पुनश्च एकदा भगवंताला प्रार्थना करून वारकरी संप्रदायाची नियमाप्रमाणे एकदा संत मायबापांचं भजन करूया. ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वर 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 माऊली महाराज ज्ञानेश्वर 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 महाराज ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वर बोला बहुला तुमचे केले धर्म कीर्तने सिद्धी नेले येत माझे जुरले पायी कपण. आदरणीय हरिभक्तीपर्यंत तानाजीरावजी भोटे महाराज यांनी मोठ्या प्रेमाची मला सूचना केली. आता याच व्यासपीठावरती नारदाच्या गादीची साक्षी ठेवून आदरणीय सरांचा सन्मान सत्कार सुद्धा या ठिकाणी करायचा आहे. आणि त्या दृष्टिकोनातून अधिक वेळ आपला या ठिकाणी न घेता नियोजित वेळेमध्येच हा उपक्रम भगवंताच्या दरबारामध्ये समर्पित करत असताना यथामती अल्पबुद्धीने गुरुदेवांच्या आशीर्वादाने जो विचार असणारा मोठ्या प्रेमानं आपल्यापुढे व्यक्त करण्याचा योग आला.
तो सद्गुरू माऊलींचा कृपा प्रसाद आहे, आईवडिलांची पुण्य आहे, आजोबांची प्रेरणा आहे आणि सर्व उपस्थित मान्यवरांची अशीच गोड असणारी अखंड हृदयापासूनची कृपा आहे. म्हणूनच या ठिकाणी घडलं जात आहे. म्हणून ज्यांनी वारकरी संप्रदायात एक कळस गाठला असे श्रीमंत जगद्गुरु तुकोबर आहे, त्यांचं एकदा मोठ्या प्रेमानं भजन करूया. तुकाराम पूर्ण होत आहे, झालेच आहे. बऱ्याच दिवसापासून हा सोहळा गेल्या 6 महिन्यापासून बद्रीनंद आणि मुलांनी ठरवलं होतं. गुरुजींचा मित्रपरिवार सुभाषदादा सोहळा अनेक मित्रपरिवार मोठे माणसं आहेत, सगळे ठरवलं होतं. काही अडचणी आल्यामुळं तो थोडा लांबला आणि मला आम्हाला समाजाला सांगितलं आंबोजी आणि कल्याणी यांनी ठरवलं भाग्यशाली जगी आईचा बाप व्हावा. बाप भरपूर असतात आपल्या ज्ञानोबाला सांगतात, जगी आईचा बाप व्हावा, त्याचा वंश मुक्ती सदावा पोटा येणार ज्ञान देवा माय बाबा. गुरुवर्य गुरुजींच्या 75 वर्षांचा कार्यकाळ आणि त्यांनी सेवा केली, अनेक क्षेत्रात सेवा केली. शिक्षण क्षेत्राच्या ठिकाणी आपल्या महाराजांनी सांगितलं उत्तम सेवा केली, उत्तम आणि उत्तम, उत्तमात उत्तम. आयुष्यभर विद्यार्थी घडवून नाही, माणसं सुद्धा घडवण्याचं काम केलं आणि ते करत असताना भावी जीवनात परमार्थ सोडला नाही. संत गुरुबा काकांची वारी सेवा, गुरुबा काकांची सेवा करत असताना जगाच्या पाठीवरचा पहिला कीर्तनकार आहे की आज तारीख 75 वर्षात 1 रुपया न देता महाराष्ट्राच्या ठिकाणी वारकरी संप्रदायाची पत्रिका घेऊन सेवा करणारा 1 किलो त्यागी महात्मा आणि आम्ही प्रश्न झाली माणसं, मी बोलणार आहे ना, मी स्वतःला बोलून घेतो, पण जगाच्या पाठीवर त्यागी आणखीन न कलंकित झालेला जीवन की आणखी 1 रुपयाला हात न लावता न नारळ घेता आपण बदल जाऊन आयुष्यभर सेवा केली काकांच्या काळामध्ये आणि गावागावात. दुसरी महत्वाची गोष्ट, रुईभरचा परमार्थ शिस्तबद्ध आणि शिस्तबद्धतेनं आणि या ठिकाणी वाचा करायला आवडेल मोलाचा वाटा. 8 महाराज बरोबर 8 म्हणजे 8ला 7:30ला 40 तास या ठिकाणी भराला. ते मोठं श्रेय आमच्या गुरुजींचं आहे. नेम हाच देव आहे असे आमचं सर्व सत्य आहे. पण एवढा मोठा उंचीवरचा माझ्या जीवनात आदर्श घडवण्याचं काम केलं आणि खाली आणलं ते मोठं श्रेय आमच्या गुरुजींचं. आणि सगळ्या भक्ती मंडळाला गावात सगळ्या मित्रपरिवाराला माहिती आहे, जितकं कौतुक करावं तितकं थोडं आहे असे आमचे संस्कार होते. गुरुवर्य हरिभक्त महाराज गुरुजी दररोज 5 दिवशी सोहळ्यात दररोज त्यांचा सत्कार होणार आहे. आणि आजच्या दिवशी हरिभक्त महाराज कुळपे आप्पा पाटील, कुळपे आप्पा पाटील आमचे गुरुजींचे साव आहे.
त्यांनी म्हणजे प्रथम अशा व्यक्तिमत्वांच्या माझ्या जीवनात मला साडून लाभलेले आदरणीय हरिभक्त गुरुजी पहिला सत्कार त्यांचा या ठिकाणी करण्याचा मान गोष्टी मला माझ्याकडे ताई म्हणत असते की किती जरी असं काही केलं की मला वडिलांच्या वत प्रेम ज्यांनी दिलं तिथं दररोज जे बोलणं असतं ताई भैया की किती जरी आजार असला आणि तुला असलं काही असलं तुला बघितलं त्यांचा असणारा आजार कमी होतो आणि म्हणून तुला बघितल्याने आनंद वाटतो ताई तुम्ही भैया त्यांच्या जीवनात आयुष्यभर मुलं घडवण्याचं काम तसेच महाराष्ट्रातल्या सर्व दत्त भक्तांना श्री क्षेत्र गंगापूर संघ या ठिकाणी प्रत्येकाची सेवा घडावी म्हणजे एक मठ उभा केला दत्त प्रभूंचा म्हणजे हरिभक्तराय गिररावजी भंडारी उद्योगपती आहेत मोठे कारखानदार आहेत पण या दत्त प्रभूची सेवा करत असताना श्री क्षेत्र गंगापूर या ठिकाणी 2 एकर जमीन संगमावर मोठा मठ उभा करायचा आणि महाराष्ट्रातल्या येणाऱ्या सर्व भाविकांना मोफत सुविधा घडवण्यासाठी जे काम करतात ते या ठिकाणी आदरणीय आरती गिररावजी भंडारी आमचे मित्र गुरुजींचा शाल श्री बळून सत्कार गुरुजींच्या जीवनातला जीवन गौरव त्यांनी गुरुजींच्या जवळ त्यांच्या सभासद दोघांचा सहकार आहे त्यामुळे दोघं जणांची सेवेच्या ठिकाणी आरोग्य म्हणजे वकील साहेब आहेत तरी पण परमात्मा क्षेत्राच्या ठिकाणी खूप उंची आहे आदरणीय महाराज आले आणि आपल्याला सुंदर प्रकारे 2 तास असणार या ठिकाणी गुरुजींच्या गौरव सोहळ्याच्या निमित्तानं हे सर्व असताना या ठिकाणी काही आपल्याला भगवंताची कृपा होईल अशा उद्देशाने भगवंताचं नामचिंतन करा सर्वस्वाचा त्याग करा केलं या ठिकाणी आदरणीय महाराजांना आमच्या वतीनं भजनी मंडळ उभारच्या वतीनं आम्ही संस्थान जवळ जातो अशा वेळोवेळी या तसेच उद्यापासून 4ही दिवस येणाऱ्या पुढं दररोज असणाऱ्या या ठिकाणी गुरुजींचा सत्कार सोहळा होणार आहे गावात बाहेरून आले भजनी मंडळ गावकरी मंडळ प्रत्येकाच्या वतीनं भजन सत्कार होणार आहे वेळ असेल पावणे 10 ते 10 या ठिकाणी मुलीची कीर्तन शिवा हरिभक्तराय गवळी महाराज सोडेकर यांची होणार आहे तसेच श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की पांडवा घरी
पुण्याची
माझे जीवडे पायी कपन आपुल्या बळे नाही मी बोलत सका कृपावंत वाचा त्याची साळुंकी मंजूळ बोलत शिवानी शिकविता धनी वेगळाची काय म्या पामरे बोलावी उत्तरे परी त्या विश्वंभरे बोलले तुका म्हणे त्याची कोण जाणे कळा वागवी पांगुळा पायाविने साळुंकी मंजूळ बोलत शिवानी शिकविता धनी वेगळा चिंठाल जय